इंडियामध्ये 9 प्रकारचे गिधाडं सापडतात, त्यातले 5 हे नाशिकमध्ये आहेत. त्यातले इंडियन वल्चर, व्हाईट रम वल्चर आणि इजिप्शियन वल्चरचं नेस्टिंग आणि ब्रीडिंग आपल्याला बघायला मिळतं. 12ही महिने तिथे असतात. आणि युरेशियन ग्रिफन आणि हिमालयन ग्रिफन हे विंटरिंग आहेत, ते मायग्रेटरी आहेत. 2015मध्ये शेवटचा सेन्सस हा नाशिकमध्ये झाला होता आणि त्यातले जर आपण कंपेअर केलं तर इंडियामध्ये साधारण 12,000 गिधाडं होती 2015 साली. त्यातले 200 साधारण इंडियन वल्चर्स हे नाशिकला होते. त्याच्यामुळे एक ह्यूज पॉप्युलेशन नाशिकला होतं आणि मेनली ते अंजनेरी आणि ब्रह्मगिरी या 2 डोंगरांवरती आणि बाकी मग काही वनी साईडला त्र्यंबकेश्वरच्या बाकी डोंगरांवरती त्यांची गिधाडं सापडतात. सो जर आपण नाशिकचा मॅप बघितला तर 100 स्क्वेअर किलोमीटर्स किती मोठा एरिया आपण बघू शकतो. जर अंजनेरीला सेंटर पॉईंट ठेवलं तर ते गिधाडं साधारण वलसाड, मग सिल्वासा, इथे ठाण्यापर्यंत आणि तिथे येवल्यापर्यंत एवढा त्यांचा रेंज आहे. आणि जे अंजनेरीचे गिधाडं तिथपर्यंत जातात. सो आपल्याला फक्त अंजनेरी सेफ करून चालणार नाही, आपल्याला तो पूर्ण एरिया सेफ करावा लागेल.